नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्यासोबत आहेत। सर काय सांगणार, कशा प्रकारे तयारी आहे, पोलिंग पार्टी चाललेली आहे? जवळपास उद्या नागपूरमध्ये 2105 आणि रामटेकमध्ये 2405 असे जवळपास मतदान केंद्रांवर उद्या मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे। त्याची तयारी मागच्या 1.5 महिन्यापासून आमचे सगळे अधिकारी कर्मचारी दिवस रात्र काम करतात आणि आज आम्ही त्याला महातेवार म्हणतो आणि त्याचा आज साजरा करण्याचा आज पेनल्टिमेट डे आहे। सगळ्या पोलिंग पार्टीज जवळपास दोन्ही PC मिळून जिल्हाभर जवळपास 22,000 ते 28,000 कर्मचारी अधिकारी या इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी ड्युटीवर आहेत आणि आज आपण बघत असाल बॅकग्राऊंडमध्ये डिस्पॅच सुरू झालेला आहे। मतदान केंद्रनिहाय पोलिंग पार्टीज आपलं साहित्य EVM घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर आम्ही ज्या गाड्या अरेंज केल्या, गाड्या बसेस त्याच्यामध्ये आपापल्या केंद्रावर जाऊन आजच सेट करून उद्या टाईमवर मतदान सुरू करण्याचा सगळ्यांचा तयारी झालेली आहे। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहे, तिथे सुरक्षेची कशी काळजी घेतली जाते? याच्यामध्ये जवळपास आम्ही 124 असे क्रिटिकल केंद्र आपण डिक्लेअर केलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आपण मेजर घेत होतो। एक CAPF जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत त्यांचं एक डिप्लॉयमेंट असतं आणि दुसरं असतं नॉन CAPF मेजर, त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑब्झर्वर्स आपण लावत असतो, त्याच्यानंतर वेबकास्टिंग आपण करत असतो, जेणेकरून त्या ठिकाणी कसलाही अडचण मतदानाच्या वेळेस निर्माण नको व्हायला यासाठी आपण संपूर्ण दक्षता यावेळेस घेतलेली आहे। एकूण सुरक्षा कशी, किती फोर्स लागलेली आहे? जवळपास दोन्ही जर आपण सिटी आणि ग्रामीण जर बघितलं 10,000 ते 12,000 पोलीस कर्मचारी, कॉन्स्टेबल्स, होमगार्ड्स आणि CAPF नागपूरला 4 कंपन्याज दिलेल्या आहे आणि ग्रामीणमध्ये 3 कंपनीज CAPFच्या दिलेल्या आहेत। त्यांचं पण आपण मतदान केंद्रांवर त्याच्यानंतर मशीन्स नेताना स्ट्रॉंग रूमला आणताना त्यांचं डिप्लॉयमेंट करून आपण कसल्याही प्रकारचं चान्स कुठेही आपण ठेवलेला नाही आहे आणि जे इलेक्शन कमिशनचं मॅन्डेट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन व्हायला हवं, त्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे। मतदानाचा टक्का वाढावा म्हणून गेले महिनाभर तुमचे प्रयत्न आहे, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेतलेले आहे मिशन डिस्टिंक्शनसाठी। काय असणार आहे उद्या फील्डवर? ज्या प्रकारे मागच्या 1 वर्षापासून आपण मिशन युवा N आपण घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपण मतदान एनरोल करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते, त्यामध्ये जवळपास आम्ही 2.25 लाख मतदार आपले नवीन एनरोल झाले। त्याचप्रमाणे आता जवळपास 43 लाख मतदाता नागपूरमध्ये आहे। तर आम्ही एक चॅलेंज घेतलं आहे की मागच्या इलेक्शनमध्ये 54% मतदान झालं होतं, 54 पासून 75% मिशन डिस्टिंक्शन आपल्याला आणि मतदान करून कोणत्याही परिस्थितीत नागपूरला डिस्टिंक्शनमध्ये आपल्याला पास करायचं आहे। त्यासाठी मागच्या 2-3 महिन्यापासून आम्ही मोठे इव्हेंट्सपासून तर बूथ लेवलपर्यंत सगळ्या कम्युनिटीला, मग ते ट्रान्सजेंडर राहो, PWD वोटर्स राहो, बुजुर्ग वोटर राहो, यंग, सगळ्यांना आम्ही त्यांच्या हिशोबाने त्यांना टार्गेट करण्यासाठी आम्ही विविध ॲक्टिव्हिटीज घेतल्या आहेत। जसं की तुम्ही बघितलं आपण एक वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा क्रिएट केलेला आहे आणि आम्हाला वाटतं की ज्या प्रकारे सिटीमध्ये आमच्या लोकांनी, आमच्या स्वीपच्या टीमनी काम केलेलं आहे, मला निश्चितच खात्री आहे की 50% आमचं मतदान यावेळेस नागपूरला होईल। महिलांसाठी विशेष मतदान केंद्र जिथे महिलाच ऑपरेटर असणार आहे, काही आदिवासींसाठी एक वेगळं मतदान केंद्र, काय सांग? त्याच्यामध्ये आपण प्रत्येक LACमध्ये एक महिला बूथ आपण केला, ज्याच्यामध्ये सगळे कर्मचारी, प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर सगळ्या महिला राहील आणि दॅट विल द महिला गव्हर्न ते मतदान केंद्र राहील। त्याचप्रकारे काही मतदान केंद्रावर आम्ही PWD म्हणजे दिव्यांग ऑफिसर्स दिलेले आहे। त्याच्यानंतर काही ठिकाणी यंग वोटर्स जे आहे, पहिल्यांदा जे वोट, असे आम्ही कर्मचारी डिप्लॉय केले, जेणेकरून या डेमोक्रॅटिक प्रोसेसला थोडा सगळ्यांना इन्क्लुसिव्ह वाटण्यासाठी हा प्रयत्न आहे। त्याचप्रकारे काही थीम बेस्ड वोटिंग सेंटर ठेवले, जेणेकरून जेव्हा मतदान करायला येईल त्याला एक वेगळं फिलिंग आलं पाहिजे, कारण सगळ्यात मोठा आपण हा डेमोक्रेसीचा त्यौहार आपण सेलिब्रेट करतो। त्यामध्ये ट्रायबल एरियामध्ये आम्ही ट्रायबल थीमचं मतदान केंद्र ठेवलं आहे, जेणेकरून जेव्हा मतदार येईल त्यांचं ट्रायबल तरीक्यामध्ये वेलकम होईल, त्यांना आनंदाच्या ज्याने आम्ही आतमध्ये घेऊन जाऊ, ते वोट करणार। सो दॅट त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर लोकांसाठी आम्ही रेनबो थीम्ड आम्ही एक पोलिंग स्टेशन ठेवलेलं आहे। त्यानंतर स्पोर्ट्स थीम, असे वेगवेगळे आम्ही ज्या लोकेशनमध्ये अवेलेबल आहे तिथे आपण हे युनिक पोलिंग स्टेशन ठेवलेलं आहे, जेणेकरून नागरिकांना जेव्हा मतदान करायला जाईल थोडा मी ग्लॅमरस फील देण्याचा प्रयत्न यावेळेस केलेला आहे आणि वी आर होपिंग की मिशन डिस्टिंक्शनमध्ये आमचं नागपूर पास होईल। धन्यवाद।
नक्कीच लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव म्हणजे निवडणुका आणि त्याची तयारी नागपूर जिल्हा प्रशासनानं पूर्ण केली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.